Hello everyone. Our today's topic is internal structure of heart. ठीक आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सटर्नल स्ट्रक्चर स्टडी केलं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये बाहेरून हार्ट कसं दिसते ते सांगितलं होतं. तर या व्हिडिओमध्ये आपण आतमधून हार्ट, जेव्हा आपण त्याचं एलएस घेणार, लॉंगिट्युडिनल सेक्शन घेणार, त्यानंतर ते हार्ट कसं दिसते ते काय आपण करणार आहोत, डिस्क्राईब करणार आहोत. त्यालाच आपण म्हटलं इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. ठीक आहे, मग आपला आजचा टॉपिक आहे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. ठीक आहे, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट मध्ये आपण सांगू शकतो इंटरनली हार्ट कंपोज्ड ऑफ 4 चेंबर 1 2 3 and 4. ठीक आहे, इंटरनली हार्ट कंपोज्ड ऑफ 4 चेंबर. इंटरनली हार्ट composed of 4 chamber. That is 2 atria and 2 ventricle. 2 atria and 2 ventricle. ठीक आहे, समजलं असेल इथपर्यंत. काय सांगितलं की इंटरनली हार्ट सुद्धा काय असते, 4 चेंबर पासून बनलेला असते. त्याच्यामध्ये 2 ॲट्रिया असतात आणि 2 व्हेंट्रिकल्स असतात. मग आता सुरुवातीला आपण ॲट्रिया डिस्क्राइब करू, नंतर आपण व्हेंट्रिकल पाहू. ठीक आहे, मग ॲट्रिया बद्दल पाहू. आपण इथे ॲट्रिया बद्दल सांगू शकतो. सपोज ॲट्रिया आहे. ठीक आहे, मग ॲट्रिया काय आहे, आपण एक्सटर्नल ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की ॲट्रिया कसा आहे, इट इज 2 thin wall blood receiving chamber. Place superiorly. ठीक है, place superiorly called as atria. ठीक आहे, ॲट्रिया मध्ये काय सांगितलं मग आपण, ॲट्रिया हे 2 छोटे थिन वॉल्ड वाले आणि ब्लडला रिसिव्ड करणारे काय आहेत, चेंबर आहेत. ठीक आहे, ब्लडला रिसिव्ड करणारे काय आहेत, ते चेंबर आहेत. ठीक आहे, ॲट्रिया 2 छोटे आणि ब्लडला रिसिव्ह करणारे आणि वरच्या बाजूला प्रेझेंट असणारे काय आहेत, चेंबर आहेत. त्यांना आपण काय म्हणतो, ॲट्रिया म्हणतो. 2 ॲट्रिया, बोथ द ॲट्रिया आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर. 2 ॲट्रिया एकमेकांपासून सेपरेट राहतात थ्रू द ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ग्रूव्ह. ठीक आहे, बोथ ॲट्रिया are separated from each other through interatrial septum. Through interatrial सेप्टम. ठीक आहे, 2 ॲट्रिया एकमेकांपासून वेगळे राहणार एका पट्ट्यामुळे, त्याला आपण म्हणतो ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टम. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट काय आहे, राईट ॲट्रिया. ठीक आहे, सांगितलं होतं ना आपण, हे लेफ्ट ॲट्रिया असं जर ठेवलं ते हार्ट, तर हे काय झालं माझा लेफ्ट साइड आणि हे झाली माझी राईट साइड. म्हणजे हे काय झालं राईट ॲट्रिया आणि हे काय झालं लेफ्ट ॲट्रिया. पण असं पाहताना ते काय होते, अपोजिट साइडला जाते. ठीक आहे, म्हणून आपण सांगू शकतो की राईट ॲट्रिया हा वाला, राईट ॲट्रिया रिसिव्ह, राईट ॲट्रियम सिंगल असेल तर त्याला आपण ॲट्रियम म्हणतो. ठीक आहे, राईट ॲट्रियम रिसिव्ह deoxygenated blood from all part of the body, through superior vena cava and inferior vena cava. And from heart through coronary sinus. ठीक आहे,
नेक्स्ट पॉइंट काय बनवला आपण की राईट ॲट्रिया काय करते, डीऑक्सिजनेटेड ब्लड रिसिव्ह करते, म्हणूनच आपण ब्ल्यू कलरने दाखवलेला आहे. दोन्ही पण हे डीऑक्सिजनेटेड ब्लड राहणार याच्यामध्ये, म्हणून डीऑक्सिजनेटेड ब्लडचा कलर असते ब्ल्यूइश ग्रीन, ठीक आहे, किंवा ग्रीनिश ब्ल्यू असतो. तर म्हणून काय सांगितलं की राईट ॲट्रिया रिसिव्हज डीऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम ऑल बॉडी पार्ट थ्रू द सुपेरियर वेना कावा and inferior vena cava. It also received deoxygenated blood from heart itself through the coronary sinus. ठीक आहे, कोरोनरी सायनस च्या माध्यमातून हार्ट कडलं डिऑक्सिजनेटेड ब्लड येणार आणि बॉडीच्या सगळ्या पार्ट कडलं डिऑक्सिजनेटेड ब्लड कोण आणणार, सुपेरियर वेना कावा आणणार, आणि बॉडीच्या खालच्या पार्ट कडलं डिऑक्सिजनेटेड ब्लड कोण घेऊन येणार, इन्फेरियर वेना कावा घेऊन येणार. ठीक आहे, अशा प्रकारे ते डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे जमा होणार, राईट ॲट्रिया मध्ये काय होणार, जमा होणार. ठीक आहे, नेक्स्ट पुढे आपण सांगू शकतो द ओपनिंग ऑफ इन्फेरियर वेना कावा इज गार्डेड बाय वन व्हाल्व. ठीक आहे, इथे काय राहणार, एक व्हाल्व राहणार कनेक्टिव्ह टिश्यूचा बनलेला. ठीक आहे, मग ओपनिंग ऑफ इन्फेरियर वेना कावा is guarded by valve called as Eustachian valve. ठीक आहे, इन्फेरियर व्हेना कावाच्या ओपनिंग वर काय राहणार, एक व्हाल्व राहणार, त्या व्हाल्वचं नाव काय आहे, युस्टॅचियन व्हाल्व. ठीक आहे, इन्फेरियर व्हेना कावाच्याच ओपनिंग वर व्हाल्व राहणार, सुपेरियर व्हेना कावाच्या ओपनिंग वर व्हाल्व राहणार नाही, कारण सुपेरियर व्हेना कावा काय करत आहे, बॉडीच्या वरच्या पार्ट कडलं ब्लड आणत आहे आणि कुठे सोडत आहे, राईट ॲट्रियामध्ये. त्यामुळे ते ब्लड वापस जाण्याचे चान्सेस नाही, वर वापस जाऊ शकत नाही. पण इन्फेरियर व्हेना कावा काय करत आहे, बॉडीच्या खालच्या पार्ट कडून ब्लड इथे आणत आहे. इथे आणल्याच्या नंतर काय होणार, इथून ते ब्लड परत वापस नाही गेलं पाहिजे. एकदा आल्याच्या नंतर तिथे व्हाल्व राहणार, ते व्हाल्व बंद होणार, त्यामुळे backward flow of blood is prevented by the Eustachian valve. ठीक आहे, समजलं. त्यानंतर नेक्स्ट आपण सांगू शकतो the opening of coronary sinus is also guarded by one valve called as a Thebasian valve. ठीक आहे, काय सांगितलं आपण, कोरोनरी सायनस वर सुद्धा काय राहणार, एक व्हाल्व राहणार, त्या व्हाल्वचं नाव आहे थिबॅसियन व्हाल्व. ते सुद्धा काय करते, ब्लडचं हार्ट कडून जे ब्लड आलेलं होतं ते ब्लड वापस नाही गेलं पाहिजे याच्यासाठी काय करते, ते बॅकवर्ड फ्लो प्रिव्हेंट करण्यासाठी तो व्हाल्व बसवलेला आहे. ठीक आहे, काय सांगितलं की इन्फेरियर व्हेना कावाच्या ओपनिंग वर युस्टॅचियन व्हाल्व राहणार आणि सुपेरियर व्हेना कावाच्या ओपनिंग वर थिबॅसियन व्हाल्व राहणार. सॉरी, जे आपली कोरोनरी सायनस आहे त्याच्या ओपनिंग वर थिबॅसियन व्हाल्व राहणार, सुपेरियर व्हेना कावाच्या ओपनिंग वर व्हाल्व राहणार नाही, कारण बॅकवर्ड फ्लो होणार नाही, कारण वरून ब्लड खाली येत आहे. ठीक आहे, समजलं असेल. नेक्स्ट आपण सांगू शकतो कोणता, आता राईट ॲट्रिया बद्दल झालं. नेक्स्ट आपण लेफ्ट ॲट्रिया बद्दल बोलू. ठीक आहे, तेवढं हे एवढं इरेज करून घेतो, नंतर पाहू आपण लेफ्ट ॲट्रिया. ठीक आहे, राईट ॲट्रिया आपण पाहिलं, त्यानंतर आहे लेफ्ट ॲट्रियम. ठीक आहे, लेफ्ट ॲट्रियम काय आहे, लेफ्ट ॲट्रियम रिसिव्हज ऑक्सिजनेटेड ब्लड. लेफ्ट ॲट्रियम रिसिव्ड oxygenated blood from lungs through pair of pulmonary veins. Pair of pulmonary vein. ठीक आहे, काय सांगितलं, लेफ्ट ॲट्रिया काय करत आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड घेत आहे. ऑक्सिजनेटेड ब्लडचा रंग लाल असतो, त्यामुळे आपण काय केलेलं, इथे पूर्ण हे दोन्ही चेंबर काय दाखवलेले, रेड कलरनी शो केलेले आहे. ठीक आहे, मग काय सांगितलं, लेफ्ट ॲट्रिया रिसिव्हज ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लंग्स थ्रू द टू पेअर ऑफ पल्मोनरी व्हेन्स. ठीक आहे, दोन पेअर ऑफ पल्मोनरी व्हेन्स, या लंग कडून दोन पल्मोनरी व्हेन्स आणि इथल्या साईडच्या लंग्स कडून दोन पल्मोनरी व्हेन्स काय करतात, ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येतात आणि ते ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे सोडतात, लेफ्ट ॲट्रियम मध्ये. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. नेक्स्ट आपण पुढे सांगू शकतो, आता व्हेंट्रिकल बद्दल आपण कंटिन्यू करू, नाहीतर याच्यामध्ये सांगू. ठीक आहे, काय आहे, बोथ ईच ॲट्रिया ओपन इनटू द व्हेंट्रिकल ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह साइड. ठीक आहे, प्रत्येक ॲट्रिया त्यांच्या साईडच्या व्हेंट्रिकल मध्ये काय होतो, ओपन होतो थ्रू द ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ॲपर्चर. कशामुळे, एका ॲपर्चरमुळे. ठीक आहे, मग पुढे पाहू आपण
both atria open into ventricles of their respective side. ठीक है, both atria open into the ventricle of their respective side through atrioventricular aperture. ठीक आहे, दोन्ही ॲट्रिया त्यांच्या साईडच्या व्हेंट्रिकल मध्ये ओपन होतात आणि कशाच्या माध्यमातून? ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ॲपर्चरच्या माध्यमातून. ठीक आहे, दिस ॲपर्चर इज गार्डेड बाय व्हाल्व मेड अप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. गार्डेड बाय valve made up of connective tissue. ठीक आहे, काय सांगितलं? या दोन्ही अपर्चर वर काय असतात? व्हाल्व असतात आणि जे कनेक्टिव्ह टिश्यू पासून काय झालेले असतात? बनलेले असतात. राईट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर गार्डेड बाय वन व्हाल्व मेड अप ऑफ अ 3 फ्लॅप कॉल्ड एज अ ट्रायकस्पिड व्हाल्व. ठीक आहे, राईट साइडचा राईट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर, त्याच्यावर एक व्हाल्व राहणार. तो व्हाल्व किती फ्लॅपचा आहे? 3 फ्लॅपचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? ट्रायकस्पिड व्हाल्व म्हणतो. ठीक आहे, समजलं असेल. राईट साइडचा इथे मी 3 वेळा रिप्रेझेंट केलेला असा ट्रायकस्पिड व्हाल्व म्हणजे 3 झडपांचा काय एक दरवाजा आहे असं आपण सांगू शकतो आणि तो ओपन होतो फक्त या डायरेक्शनने. ठीक आहे, म्हणजे ॲट्रिया टू व्हेंट्रिकल तो ओपन होतो, व्हेंट्रिकल टू ॲट्रिया तो ओपन होणार नाही. म्हणजे इथलं ब्लड ॲट्रिया मध्ये जाणार नाही, पण ॲट्रिया मधलं ब्लड व्हेंट्रिकल मध्ये येऊ शकतं. ठीक आहे, सिंपल आहे. राईट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर वर 3 फ्लॅप वाला काय एक व्हाल्व आहे आणि त्याला आपण ट्रायकस्पिड व्हाल्व म्हणतो. सोबतच आपण सांगू शकतो लेफ्ट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर आहे, लेफ्ट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर, त्याच्यावर सुद्धा एक काय आहे? व्हाल्व आहे जो 2 फ्लॅपचा बनलेला आहे, मेड अप ऑफ 2 फ्लॅप कॉल्ड एज अ बायकस्पिड व्हाल्व, और मिट्रल व्हाल्व. ठीक आहे, बायकस्पिड व्हाल्व म्हणून घ्या, कन्फर्म नाही मला तेवढं. ठीक आहे, 2 फ्लॅपचा बनलेला आहे, त्याला आपण काय म्हणणार? बायकस्पिड व्हाल्व. म्हणजे हा जो आहे इथे 2 फ्लॅपचा 2 झडपाचा दरवाजा, तिला म्हटलं आपण बायकस्पिड व्हाल्व. ठीक आहे, हा सुद्धा ब्लडची एंट्री ॲट्रिया टू व्हेंट्रिकल अलाउड करणार, व्हेंट्रिकल टू ॲट्रिया अलाउड करणार नाही. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. त्यानंतर नेक्स्ट आपण पुढे काय सांगू शकतो? व्हेंट्रिकल बद्दल बोलू. ठीक आहे, नेक्स्ट आपण काय करून घेऊ? व्हेंट्रिकल बद्दल सांगू. नंतर आपलं काय झालं? पूर्ण स्ट्रक्चर काय झालं? इंटरनल स्ट्रक्चर डिस्क्राइब झालं. ठीक आहे, सिम्पली एक पॉइंट आणखी इथे ऍड करू शकतो आपण की जे व्हाल्व असतात ते अटॅच असतात पॅपिलरी मसल्स ऑफ द व्हेंट्रिकल बाय द कॉर्डी टेंडनी. हे जे मसल्स दाखवलेले आहे त्याला आपण काय म्हणू शकतो? कॉर्डी टेंडनी. ठीक आहे, हे व्हाल्व कॉर्डी टेंडनी मसल्सच्या सहाय्यानं इथे पॅपिलरी मसल्सला काय केलेले असतात? बांधून ठेवलेले असतात. कशासाठी? टू प्रिव्हेंट द बॅकवर्ड टर्निंग बॅक ऑफ द बायकस्पिड व्हाल्व इनटू द ॲट्रिया. कशासाठी? की हे जेव्हा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होणार तेव्हा त्याच्यामधलं ब्लड पंप होणार, ते प्रेशर याच्यावर एक्झर्ट झालं नाही पाहिजे आणि ते प्रेशर एक्झर्ट झाल्यामुळे ते व्हाल्व तुटला नाही पाहिजे, मागेच तिकडे गेला नाही पाहिजे. याच्यासाठी त्याला काय केलेलं असते? सपोर्ट दिलेला असतो, बांधून ठेवलेला असतो कॉर्डी टेंडनीनं. कुठे? पॅपिलरी मसल्सला. ठीक आहे, इथल्या मसल्सचं नाव काय राहणार? पॅपिलरी मसल्स. आणि ह्या ज्या आहेत बांधून ठेवलेल्या त्याचं नाव काय? कॉर्डी टेंडनी. ठीक आहे, नेक्स्ट आपण काय करू? व्हेंट्रिकल बद्दल स्टडी करून घेऊ. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आहे आपला व्हेंट्रिकल्स. ठीक आहे, व्हेंट्रिकल्स बद्दल पाहून घेऊ आपण. व्हेंट्रिकल्स काय आहे? जनरली आपण सांगितलं होतं व्हेंट्रिकल्स आर 2 लार्ज थिक वॉल्ड ब्लड डिस्ट्रीब्युटिंग चेंबर. ब्लडला डिस्ट्रीब्यूट करणार आहे, ते वाटप करणारे आहेत. ठीक आहे, व्हेंट्रिकल काय आहे? 2 लार्ज ब्लड डिस्ट्रीब्युटिंग चेंबर. ब्लड डिस्ट्रीब्युटिंग चेंबर placed inferiorly
ठीक आहे, कुठे आहे, खालच्या बाजूला काय आहे, प्रेझेंट आहे. द वॉल ऑफ लेफ्ट व्हेंट्रिकल इज थिकेस्ट ॲज कम्पेअर्ड टू द राईट व्हेंट्रिकल. ठीक आहे, वॉल जे आहे, वॉल ऑफ लेफ्ट व्हेंट्रिकल is thick as compared to right ventricle. ठीक आहे, राईट व्हेंट्रिकलची तुलना करतो म्हटलं तर लेफ्ट व्हेंट्रिकलची वॉल कशी असते, थिक असते, बिकॉज इट हॅज टू पंप ब्लड टू ऑल पार्ट ऑफ द बॉडी. बिकॉज it has to pump blood to all body part. ठीक आहे, लेफ्ट व्हेंट्रिकलची वॉल थिक असते, कारण काय, त्याला सगळ्या ब्लड जे आहे ते संपूर्ण शरीराला पुरवावं लागते, त्यामुळे त्याच्यामध्ये फोर्सफुली कॉन्ट्रॅक्शन राहणार, आणि फोर्सफुली कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे ते रप्चर्ड नाही झालं पाहिजे, फुटलं नाही पाहिजे, यासाठी त्यांची वॉल कशी असते, लेफ्ट व्हेंट्रिकलची जाड असते. ठीक आहे, बोथ द व्हेंट्रिकल shows the series of ridges and the furrows. ठीक आहे, या व्हेंट्रिकल मध्ये काय असतात, सिरीज असतात, रिजेस आणि फरोज असतात, फोल्डिंग ऑफ द मसल्स असतात. ठीक आहे, व्हेंट्रिकल शो series of folding of muscles called as columni corni. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणणार, कॉल्युमनी कार्नी म्हणणार. ठीक आहे, याच्यामध्ये अशा फोल्डिंग राहणार कशाच्या, मसल्सच्या, त्याला आपण काय म्हणणार, कॉल्युमनी कार्नी म्हणणार. ठीक आहे, नेक्स्ट आपण सांगू शकतो की द पल्मोनरी ट्रंक अरायझेस फ्रॉम द राईट व्हेंट्रिकल which carry deoxygenated blood to the lungs. ठीक आहे, पल्मोनरी ट्रंक arises from right ventricle. काय करते ते, कॅरी ब्लड टू लंग्स. कुठे नेते ते ब्लड, लंग्सला नेते, फॉर द ऑक्सिजनेशन. कशासाठी, त्याच्यामध्ये ऑक्सिजन ऍड करण्यासाठी. नेक्स्ट आहे सिस्टेमिक अवॉर्टा arises from लेफ्ट व्हेंट्रिकल. ठीक आहे, पल्मोनरी ट्रंक अरायझेस फ्रॉम द राईट व्हेंट्रिकल. पल्मोनरी ट्रंक अरायझेस फ्रॉम राईट व्हेंट्रिकल विच कॅरी ब्लड टुवर्ड द लंग फॉर ऑक्सिजनेशन. डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन चाललो आणि ऑक्सिजनेशन, त्याच्यामध्ये ऑक्सिजन ऍड करण्यासाठी. ठीक आहे, तर नेक्स्ट आपण काय सांगितलं की सिस्टेमिक अवॉर्टा अरायझेस फ्रॉम द लेफ्ट व्हेंट्रिकल. सिस्टेमिक अवॉर्टा अरायझेस फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल विच सप्लाय ब्लड टू बॉडी. ठीक आहे, ते काय करते, बॉडीच्या सगळ्या पार्टला ब्लड सप्लाय करते एक्सेप्ट लंग्स. ठीक आहे, तिथे काय करणार, मग हे पूर्ण बॉडीला ऑक्सिजनेटेड ब्लड काय करणार, सप्लाय करणार. नेक्स्ट एक सेंटेन्स सांगू शकतो याच्यामध्ये की दोन्ही जे आहे, पल्मोनरी ट्रंक अँड सिस्टेमिक अवॉर्टा इज गार्डेड बाय वन व्हाल्व कॉल्ड ॲज अ थ्री सेम्युलुनार व्हाल्व. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो, थ्री सेम्युलुनार व्हाल्व म्हणू शकतो. म्हणजे एकदा ब्लड त्याच्यामध्ये पंप झालं, ते ब्लड रिटर्न नाही आलं पाहिजे, याच्यासाठी काय आहे, तिथे थ्री सेम्युलुनार व्हाल्व प्रेझेंट असतात. अशा प्रकारे हे काय होतं, इंटरनल स्ट्रक्चर होतं. व्यवस्थितरित्या काय करून घ्या, एकदा स्टडी करून घ्या. सिंपल सांगितलेलं आहे, 2 वेळा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर कम्प्लीट काय होते लक्षात येते. ठीक आहे.